हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तोंडी लावण्यासाठी एक चटणीचा छान असा प्रकार बघणार आहोत. तर ही लसणापासून बनवलेली चटणी आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी लसूण जाडसर असा वाटून घेतलेला आहे. तर त्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे, फक्त लसूण वाटलेला आहे. तर तुम्ही तो खलबत्त्यात पण बारीक कुटू शकता. त्यानंतर हे जिरं आहे. तर ते 1 मोठा चमचा जिरं मी भाजून त्याची पूड केलेली आहे. आणि मिरची पावडर मी 2 ते 2.5 चमचे वापरलेले आहे. तर ती तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तर आपल्याला ही लसूण चटणी टिकवण्यासाठी म्हणून तेलाचा वापर जरासा जास्त करायचा आहे. तर मी 4 चमचे मोठे चांगले तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण हे भाजलेलं जिरं घालणार आहोत. तर अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे आणि 8 ते 15 दिवस अगदी आरामात टिकते आणि खूप छान टेस्ट असते त्याची. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता जिरं मी तेलावर घातलं, जिरं छान असं तडतडलं की नंतर घालणार आहोत आपण हा वाटलेला लसूण. तर हा मी जाडसर कुटलेला आहे आणि आता लसूण आपल्याला तेलावर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. तर सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर लसूण कढईला चिकटू शकतो. तर बघू शकता लसणाचा कलर छान असा चेंज झालेला आहे. त्यानंतर मी मिरची पावडरमध्ये पाणी घातलं आहे. तर ही 2.5 चमचे मिरची पावडर आहे आणि त्यामध्ये मी अगदी पाव पाव ग्लास असेल इतपत किंवा अर्धी वाटीलाही थोडंसं कमी एवढं असं पाणी घातलेलं आहे आणि त्याची छान अशी आपल्याला पेस्ट करायची आहे आणि नंतर ती आपल्याला या लसणामध्ये घालून घ्यायची आहे. तर बघू शकता ही काश्मीरी मिरची आणि तिखट आणि रंगतदार अशी दोन्ही मिक्स अशी मिरची पावडर आहे. त्यामुळे आपल्या त्या चटणीला कलरही छान येणार आहे आणि त्याचबरोबर ती थोडीशी स्पायसी अशी पण होणार आहे. तर ते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण जे मिरची पावडरमध्ये पाणी घातलं होतं तर त्याचा अंश पूर्णतः निघून गेला पाहिजे इतपत आपल्याला हे लसूण म्हणजे लसणाची चटणी शिजवून घ्यायची आहे. तर मी आता झाकण ठेवून एक साधारणतः 5 मिनटं शिजवून घेते, म्हणजे त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल आणि पाण्याचा अंश नाही राहिला की मग काय होईल की आपली चटणी आरामात टिकेल. तर आता बघू शकता बऱ्यापैकी त्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि हे जे फक्त आहे ते आपलं तेल उरलेलं आहे. तर आता बऱ्यापैकी ही चटणी आपली रेडी झालेली आहे. बघू शकता कलरही खूप छान आला आहे आणि मी दाखवताना क्वांटिटी थोड्या प्रमाणात दाखवली. तर तुम्हाला म्हणजे आवडत असेल तर तुम्ही जास्त एकदम एखादी भरणी भरून वगैरे करून ठेवली तरी खूप छान अशी रोज आपलं भाजीला काही नसेल, आवडीची भाजी नसेल किंवा काय तर तोंडी लावण्यासाठी म्हणून खूप छान प्रकार आहे. तर आता ते मी बाउलमध्ये काढून घेते. तर अगदी 5 ते 10 मिनिटमध्ये तयार होणारी रेसिपी आहे. तर ही लसूण चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.